हर्षाली. मंडळी, सगळ्या मुलींचा महिलांचा एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे हात पाय किंवा बिकिनी लाईन असेल हे आपल्याला सतत क्लीन ठेवावं लागतं आणि त्यासाठी ते रिमूव्ह करणं, ते काढणं हाच एक ऑप्शन आहे आणि त्यासाठी प्रत्येक वेळी पार्लरमध्ये आपल्याला जावं लागतं. वॅक्सचं पेन होतं ते वेगळंच, पण लास्ट मोमेंटला अचानक कुठे जायचं असेल तर पार्लरला जाणं पण शक्य होत नाही. मग अशा वेळेला आपण करायचं काय? आणि रेझरनी काढलं तर मग कसं आपल्या मेंटॅलिटी असते की केस जाड येतील, असं होत नाही, पण आपल्याला असं वाटतं. आता वॅक्समध्ये कसं मुळापासून केस रिमूव्ह होतात, राईट? आणि बिकिनी वॅक्स म्हटलं तर पार्लरमध्ये जाऊन करणं म्हणजे ते दुखणं सगळ्यांनाच झेपणारं नाही आहे आणि त्याचे रेट्स पण इतके अफोर्डेबल नसतात. आणि रेझरने केस जाड येतील म्हणून बऱ्याच जणी क्रीमचा वापर करतात, ज्याचा स्मेल इतका हार्ड असतो कारण त्यामध्ये इतके हार्श केमिकल असतात. त्यामुळे या सगळ्या प्रॉब्लेम्सवर एक बेस्ट 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 सॉल्युशन आता आलेलं आहे, ते म्हणजे द वेलनेस शॉपचं 10 मिनिटात होणारं पेनलेस वॅक्स. तुम्ही बघू शकता या टाईपचे हे वॅक्स आहेत, अगदी 10 मिनिटात घरी होतात, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. तर हे होतं वेलनेस शॉपचं 10 मिनिटात होणारं पेनलेस वॅक्स. हे पावडर फॉर्ममध्ये येतं, म्हणजेच तुम्ही घरीच वॅक्स तयार करून यूज करू शकता. यामध्ये 2 व्हेरियंट्स मिळतात. एक म्हणजे चॉकलेट बॉडी वॅक्स, म्हणजे ते हाताला, पायाला, बॅकला, पोटासाठी तुम्ही यूज करू शकता. यामध्ये चॉकलेट पावडर, राईस, तांदळाचं पीठ, त्याचबरोबर मुलतानी माती, चंदन पावडर असे भरपूर इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मिळतील. आणि दुसरं म्हणजे बिकिनी वॅक्स, म्हणजेच काय तर इंटिमेट एरियासाठी हे स्पेशली बनवलेलं आहे. यामध्ये नीम पावडर आहे, त्याचबरोबर गुलाबाचं पाणी आहे, मुलतानी माती आहे, चंदनाची पावडर आहे, असे इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजेच काय तर सेन्सिटिव्ह स्किनसाठी ही कम्प्लिटली सेफ आहे. आता याच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात मोठा क्लेम म्हणजे 10 मिनिटांमध्ये पेनलेस वॅक्सिंग. म्हणजेच काय तर तासभर बसायची गरज नाही आहे, हे तुम्ही घरी यूज करू शकता. त्यामुळे पार्लरमध्ये अपॉइंटमेंटची गरज नाही आहे. त्याचबरोबर कॉस्ट वाईज जर तुम्ही बघितलं, तुम्हाला हेच अफोर्डेबल पडू शकतं, कारण का बेसिकली आपण बाहेर जेव्हा वॅक्स करतो त्याची जी प्राईस आहे ती त्या प्राईसमध्ये हे तुम्ही मल्टिपल टाईम यूज करू शकता. आणि याचे जे घटक आहेत त्यामध्ये हार्श केमिकल आहेच नाही, नॅचरल असल्यामुळे हे पूर्णपणे सेफ आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे केस काढण्यासाठी, मुळापासून केस निघण्यासाठी याची हेल्प होते असं ते क्लेम करतात. त्यामुळे शेविंगसारखा जो इश्यू होतो तो यामध्ये होणार नाही आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे केस काढण्यासाठी याची हेल्प मुळापासून केस निघण्यासाठी मदत होते असं ते क्लेम करतात. आपल्याकडे जे जे ऑप्शन्स आहेत ना, त्यामध्ये मला असं वाटतं की हा बेस्ट आहे, कारण एका वेळी वॅक्सला आपण जेवढे पैसे खर्च करतो त्यामध्ये हे पॅकेट मिळून जातं. बरेच वेळा हे तुम्ही यूज करू शकता. याचा स्मेल जो आहे तो हार्श नाही आहे, पार्लरमध्ये जाऊन वेट करत बसण्याची गरज नाही आहे. आणि रिसेंटली यावर ऑफरसुद्धा होती, आय थिंक बाय 1 गेट 1. आता ती आहे का ते चेक करावं लागेल तुम्हाला एकदा. पण मला असं वाटतं की आपण बेसिकली इतकं सगळं ट्राय करतो, तर डेफिनेटली तुम्ही हे सुद्धा ट्राय करून बघा. आणि जर कम्पेअर केलं तर पार्लर वॅक्सिंगमध्ये पेन, दुखणं, टाईम आणि पैसे तिन्ही लागतात. इथे तुम्हाला तुमच्या कम्फर्टनुसार, तुमच्या कंट्रोलनुसार तुम्ही हे यूज करू शकता. त्यामुळे शेवटी चॉईस तुमचा आहे. जर तुम्हाला विदाऊट पेन, अफोर्डेबल आणि इझी वॅक्सिनचा ऑप्शन हवा असेल तर हा तुमच्यासाठीच आहे. ॲपिलेटर हा सुद्धा एक ऑप्शन आहे, पण त्याचा बऱ्यापैकी वॅक्सिनसारखाच त्याचा सुरुवातीला काही वेळा पेन होऊ शकतो. त्याचबरोबर जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर इरिटेशन होऊ शकते. सो मला असं वाटतं की वॅक्सिनसाठी हा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. सो एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडलं तर बट ऑब्वियस तुम्ही ते कंटिन्यू करालच. पण जे काही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, रेझर असेल, पार्लरमध्ये जाऊन असेल, क्रीम असेल, त्यापेक्षा मला असं वाटतं हे बेटर आहे, स्पेशली बिकिनी लाईन्ससाठी. कारण का तिथे रेझर यूज करणं किंवा पार्लरमध्ये जाऊन करणं हे प्रत्येकासाठी तेवढं इझी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे तुम्ही डेफिनेटली ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.